नमस्कार सर्वांना, मी विजुषा. फूडी विजुषा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे अंडा बिर्याणी. हे अंडा बिर्याणी मी कुकरमध्ये बनवणार आहे. तर चला आपण रेसिपीज पाहूयात. सर्वात पहिल्यांदा आपण घेतो एक छोटं पातेलं. त्यामध्ये दोन ग्लास पाणी ॲड करायचं आहे. नंतर अंडे त्यामध्ये ठेवायचे. काही जण मीठ टाकतात अंडे उकडवताना, मी टाकत नाही आहे. त्यानंतर पहा इथे अंडे उकडून झालेले आहेत. नंतर ते थंड करायला ठेवायचे आहेत बाजूला. आता आपण 2 कप तांदूळ घेऊयात. तो स्वच्छ धुवून भिजत ठेवूयात थोडा वेळ बाजूला. त्यानंतर अंडे थंड झालेले आहेत. अंड्यांची आपण कवटं काढून घेऊयात आणि त्या अंड्यांची सर्व कवटं काढून झाल्यावर आपण त्यांना फोर्क पाडून घेऊयात सर्व अंड्यांना, जेणेकरून आपण जो मसाला टाकणार आहोत तो त्या अंड्यांमध्ये पूर्णपणे मुरेल असं आपण त्याच्यासाठी ते फोर्क करून घेऊयात सर्व अंड्यांना. इथे मी कुकर घेतला. आता आपण त्यात 2 चमचे एवढं तेल ॲड करूयात. नंतर त्याच्यामध्ये कांदा ॲड करूयात. हा कांदा गोल्डन कलर येईपर्यंत आपण परतून घेऊयात. त्यानंतर मग तो आपण काढून घेऊयात. असा गोल्डन कलर आला की तो काढून साईडला घेऊयात. कांदा काढून घेतला की त्याच तेलामध्ये आपण अंडे टाकूयात कुकरमध्ये आणि त्याच्यावर थोडंसं लाल तिखट, हळद आणि धना पावडर टाकूयात आणि थोडं फ्राय करून घेऊयात. असं फ्राय करताना सारखं हलवत राहायचं आहे आणि खरपूस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण हलवतच राहायचं आहे. असे गोल्डन कलर येईपर्यंत त्यांना परतून घ्यायचं आहे. असा कलर आला की मग आपण ते अंडे काढून घ्यायचे. असे अंडे आणि बटाटे खरपूस झाले की मग आपल्याला खाताना पण टेस्ट खूप छान लागते. आता मी ते काढून घेते साईडला आणि त्याच तेलामध्ये आपण आता खडे मसाले ॲड करणार आहोत. त्याच तेलामध्ये टाकायचे. तर वाटलंच तर अजून पण तेल ॲड करू शकता. नंतर मी लसूण पेस्ट टाकते, ती परतून घ्यायची आहे. नंतर कांदा ॲड करायचा आहे, तो परतून चांगल्या प्रकारे घ्यायचा आहे. त्यानंतर थोडं मीठ टाकायचं जेणेकरून कांदा बारीक होईल. लवकर परतला जातो कांदा, म्हणून मीठ टाकून घ्यायचं आहे अगोदरच. नंतर मी टोमॅटो ॲड करते. टोमॅटो थोडे परतून घेतले की त्यामध्ये आपण ॲड करूयात लाल तिखट, गरम मसाला, हळदी पावडर आणि धना पावडर. मी थोडेच मसाले वापरते. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही एक्स्ट्राचे पण टाकू शकता. त्यानंतर आपण त्यांना मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तेल सुटलं की नंतर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत दही. मी अर्धा वाटीच दही घेतलं आहे कारण मला जास्त दही आवडत नाही. नंतर आपण दही मी थोडंच वापरलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फुल वाटी वापरू शकता. त्यानंतर आपण चांगलं परतून घ्यायचं आहे आणि नंतर मी थोडा पुदिना ॲड केला आहे. त्यानंतर आपण धुवून ठेवलेला तांदूळ तो ॲड करायचा आहे. त्यानंतर ते सर्व काही मिश्रण तांदूळ आणि मसाला मिक्स करून घ्यायचं आहे, थोडं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण अंडे जे तळून ठेवले होते ते ॲड करायचे. तर नंतर त्याची लेयर लावून झाल्यावर आपण जो कांदा पहिल्यांदा तळवून ठेवला होता तो ॲड करायचा आहे. त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि त्यानंतर थोडा पुदिना ॲड करायचा आहे. नंतर थोडं निंबू टाकून घ्यायचं आहे आणि आपण हिरव्या मिरची काप थोडे टाकून घेऊयात जेणेकरून थोडी तिखट टेस्ट येईल. आणि त्यानंतर थोडं अजून निंबू वरून सगळीकडून टाकून घेऊयात आणि त्यानंतर आपण पाणी ॲड करून घेऊयात. लक्षात ठेवा, पाणी त्या मिश्रणाच्या वर हा बोट इतकंच आलं पाहिजे. त्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात
आणि बघा मी 2 शिट्ट्या घेतल्यात. त्यानंतर तुम्ही बघू शकता बिर्याणीचा इतका छान वास येतोय आणि पूर्ण अशी तांदूळ तुम्ही पाहू शकता. आपली बिर्याणी एकदम रेडी झालेली आहे. एकदम सुटसुटीत तांदूळ झालेला आहे. नक्की ट्राय करा तुम्ही एकदा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला